श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत, आपल्या घरामध्ये मृत व्यक्तींचे टाक असतात, काही ठिकाणी छायाचित्र असतात, म्हणजे फोटो असतात। मग खरंच घरामध्ये मृत व्यक्तींचे टाक किंवा फोटो पुजावेत का? शास्त्राधार काय सांगेल? शास्त्रानुसार मृत व्यक्तीचं श्राद्ध करावं, त्याची जी श्राद्ध तिथी असते आणि पितृमहालय असतं त्यावेळेस त्यांचं श्राद्ध करण्यात यावं। असं श्राद्ध केलं तर त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते। त्यांचे फोटो किंवा टाक शास्त्रानुसार घरामध्ये दररोज पुजायची गरज नाही। मग काय करायला पाहिजे? त्यांचे जे काही फोटो आहेत, तसबिरी आहेत, त्या तुम्ही अल्बममध्ये ठेवा, त्या स्मृती आहेत, त्या आठवणी आहेत। त्यांचे टाक बनवायची गरज नाही। प्राचीन काळी का बनवत असं? त्या काळी फोटोची व्यवस्था नव्हती, कॅमेरे नव्हते। मग अशा वेळेस त्यांच्या त्या प्रतिमा चांदीच्या किंवा पितळी धातूच्या बनवल्या जायच्या। आता हल्ली आपण पाहतो, टाकही बनवले जातात, मृत व्यक्तींचे फोटोही लावले जातात। खरं तर अशा प्रकारच्या टाकांची रचना करून घरात ते पुजू नयेत आणि असे फोटोही घरामध्ये लावू नयेत। त्याने काय होतं तर त्यांच्या मोक्षाची जी गती असते, मोक्षाचा मार्ग जो असतो, त्या मोक्ष मार्गाच्या गतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात। आणि खरं तर आपली तळमळ असते की मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे। पण अशा प्रकारे जर घरामध्ये तुम्ही दररोज त्यांचे टाक किंवा फोटो पूजत राहिला तर त्यांच्या मोक्षाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात। आणि म्हणूनच अशा प्रकारचे टाक किंवा अशा प्रकारचे फोटो घरामध्ये पूजू नयेत। मग काय करायचं? आता तुमच्या घरी जे काही फोटो असतील त्यातले ती फोटो फ्रेम काढून तुमच्या अल्बममध्ये ठेवा। आणि जर टाक असतील तर त्या टाकांना विशेष अभिषेक करून घ्या गुरुजींकडून आणि त्याची उत्तरपूजा करून घ्या। तिलाक्षदा वाहिल्यानंतर, त्यांची उत्तरपूजा झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचे। अशा प्रकारे त्याचं विसर्जन जर केलं आणि त्यांच्या श्राद्ध तिथीला आणि महालयामध्ये उत्तमरित्या योग्य गुरुजींकडून श्राद्ध कर्म करून घेतलं तर खऱ्या अर्थाने त्यांना मोक्षाची गती प्राप्त होईल आणि सद्गती प्राप्त होऊन त्यांचे उत्तम आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील। पितृदोषाचं कारणही उरणार नाही। आपणच त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या मोक्षाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करत असतो। म्हणूनच अशा प्रकारचे टाक किंवा फोटो घरामध्ये पूजू नयेत। त्यांचं स्मरण करावं आणि तिथीला त्यांचं श्राद्ध करावं। श्राद्धानेच त्यांना तृप्ती, सद्गती प्राप्त होईल। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।